सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. पाथर्डी तालुक्यातील मढी गावात यात्रेच्या पार्श्वभूमीवर दुकान वाटपाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय. सरपंच संजय मरकड यांनी मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत दुकानं दिल्यास ती उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. तर याच पार्श्वभूमीवर 1 मार्चला विराट हिंदू मेळाव्याचं आयोजन केलं गेलंय. पत्रकार परिषदेमध्ये मढी गावचे सरपंच तथा प्रभारी प्रशासक संजय मरकड यांनी तालुका प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. यात्रेतील दुकान वाटपाबाबतचे निर्णय ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता घेतले जात आहेत. राज्यघटनेनुसार ग्रामसभेला महत्त्व आहे असं सांगत प्रशासनानं ग्रामपंचायतीला डावलल्याचा आरोपही संजय मरकड यांनी केलाय. तर प्रांताधिकारी प्रसाद मते आणि पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे निर्णय पक्षपातीपणे घेत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. संबंधित अधिकाऱ्यांची बदली करून इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत भूमिका पुनर्विचारात घेतली जाईल असा इशाराही दिला गेलाय. 1 मार्चला मढी या ठिकाणी विराट हिंदू मेळाव्याचं आयोजन केलं गेलंय. या मेळाव्याला आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी हजर राहणार आहेत असंही सांगितलं गेलंय. तर आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी देखील या सभेत सहभागी होणार आहेत अशी माहिती अंबादास आरोळे यांनी दिली. त्यांनी सरपंचांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शवला असून प्रशासनानं ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावेत अशी मागणी केली आहे. मी अंबादास आरोळे, जे संजू भाऊ आमचे सरपंच आहेत मरकड, त्यांनी जो लढा उभा केलेला आहे हिंदुत्ववादी, आम्ही त्या लढ्याला समर्थन करतो. कारण मुस्लिम समाजाचा जे अन्याय अत्याचार मुघलापासून जे आहेत आजपर्यंत आम्हाला दिसतात. कारण आम्ही गावामध्ये एक आंबेडकर चौक आहे आणि तिथं बुद्धविहाराची जागा आहे. तर त्या बुद्धविहाराच्या जागेवर गेल्या महिन्यात कादर जानू शेख म्हणून दुकानदार आहे, त्याने इथून तिथून अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या जागेवर सुद्धा अतिक्रमण केलं. आम्ही PIला त्याची कल्पना दिली, लेखी निवेदनं दिले, भेटतो वेळोवेळी, तरी त्याने आतापर्यंत दखल घेतली नाही आणि ते दादागिरी गुंडगिरी करतात. चहू बाजूने त्याने आम्हाला घेतलेलं आहे. हा अन्याय मोठा झालेला आहे. तर हा अन्याय आमचा दूर झाला पाहिजे. आणि जी हिंदू सभा आहे 1 तारखेला होते, त्याच्यामध्ये आम्ही सगळे आरपीआयचे आठवले गटाचे सगळे कार्यकर्ते सामील होणार आहेत आणि संजू भाऊच्या पाठीमागे इथून पुढे आम्ही खंबीरपणे उभा राहून त्यांना साथ देणार आहोत. म्हणून आमची एक विनंती आहे प्रशासनाला की शासनाने मढीगावची यात्रा जी आहे त्या मढीगावच्या यात्रेमध्ये त्यांनी ग्रामपंचायतचा आणि जास्तीत जास्त संजू भाऊ सरपंच आहेत त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही काम करू नये अशी प्रशासनाला आम्ही ह्याद्वारे कळवतो, अशी त्यांच्याकडे मागणी करतो. आणि आमच्यावर जे अतिक्रमण केलेलं आहे, अन्याय केलेला आहे आमच्या बुद्धविहाराच्या जागेवर, ते अतिक्रमण काढून लवकरात लवकर मिळावं, अन्यथा त्याचे परिणाम शासनाला आणि संबंधित अधिकाऱ्याला भोगावं लागतील. आज आमची मढीची यात्रा सुरू झालेली आहे आणि ह्या यात्रेमध्ये जे काही या तालुक्याचं प्रशासन असन, विशेष करून या उपजिल्हाधिकारी मते साहेब व या तालुक्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब हे पक्षपातीपणे निर्णय या यात्रेमध्ये घेत आहेत आणि त्यांनी मानस घेतलेला आहे किंवा त्यांनी सुपारी घेतलेली आहे मुस्लिम समाजाकडून. तर कुठल्याही परिस्थितीत मोठी आर्थिक तडजोड करून त्यांना मुस्लिम समाजाचे, मुस्लिम व्यापाऱ्यांचे दुकानं त्या ठिकाणी लावायचे आहेत आणि म्हणून ते ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेत नाहीत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्व आहे. असं असताना सुद्धा परस्पर निर्णय घेतात आणि आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत हे 2 अधिकारी इथून बदलले जातील, म्हणजे बदल आम्हाला तालुक्यातून बदला किंवा बदलू नका, आमच्या यात्रेला हे प्रमुख असणार नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायत कुठलंही सहकार्य त्यांना त्या ठिकाणी करणार नाही.
आणि ग्रामपंचायत योजने सर्व पाणी व्यवस्था, सगळी लाईट व्यवस्था सगळी बंद ठेवली जाईल. कुठल्याही प्रकारे ते जर सहकार्य करीत नसतील, आमच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आणि म्हणून याचाच संदर्भ घेऊन विराट हिंदू मेळाव्याचं आयोजन आपण या मढीमध्ये केलेलं आहे. 1 तारखेला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप, तसेच भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, आपल्या तालुक्याचं वैभव आदिनाथ महाराज शास्त्री, पालशेख महाराज पालवे हेही या सभेला या ठिकाणी येणार आहेत. आणि संपूर्ण जिल्ह्यातून, काही महाराष्ट्रातून सर्व हिंदुत्ववादी, सर्व संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मढीमध्ये येणार आहेत. आणि एक प्रकारे जर प्रशासनाने मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावून द्यायचा घाट जर घातला, तर आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी दुकाने त्यांची उधळून लावू. त्याचे परिणाम जे काय होतील ते या ठिकाणचे जे प्रांत अधिकारी आहेत मते आणि या पाथर्डी पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत विलास पुजारी, हे 2 अधिकाऱ्यांची ती जबाबदारी असेल. याचवेळी मढी येथील बौद्ध विहाराच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या सर्व वक्तव्यांमुळे परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या वादाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अमोल कांकरिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.